of ages cleft for me. Let me hide myself in thee. नमस्ते. पुन्हा एकदा या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत मी करते. यावेळेस आपण चर्च हिस्ट्रीबद्दलचे व्हिडिओ पाहत आहोत, ज्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की आपल्या चर्चमधील व्यवस्थेवरती आपली संस्कृती आणि आपल्या भोवतालचं समाज वातावरण याचा परिणाम झालेला असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत त्या महाराष्ट्रातली संस्कृती ज्या संतांच्या विचारांमुळे प्रभावित झालेली आहे, त्या संतांच्याच प्रभावामुळे महाराष्ट्रात अगदी आवर्जून साजरी केली जाणारी आषाढी एकादशी काय आहे हे ख्रिस्ती समाजातील तरुण तरुणींना कितपत माहीत आहे आणि त्याचा कितपत परिणाम आपल्या मराठी चर्चेसवरती झालेला आहे याचा विचार मराठी चर्चमधील मंडळींनी करावा, यासाठी म्हणून या व्हिडिओचं प्रयोजन आम्ही केलेलं आहे. या आषाढी एकादशीबद्दलची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपल्याबरोबर असणार आहेत हरिभक्त पारायण डॉक्टर सुहास महाराज फडतरे. डॉक्टर सुहास महाराज फडतरे हे पुरोगामी कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचं आयुर्वेदाचार्य किंवा आयुर्वेदामधील विशारदपर्यंतचं शिक्षण हे सांगलीमधून झालेलं आहे आणि गेले अनेक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी सर्वधर्म परिषद असेल, सर्वधर्म संत साहित्य संमेलन असेल, वेगवेगळ्या विवेकवादी संघटना असतील, कार्यक्रम असतील, यामध्ये त्यांनी विवेकवादी दृष्टिकोनातून, विज्ञानवादी दृष्टिकोनातून संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर एक वारकरी या नात्याने त्यांनी काल परत्वे आपल्यामध्ये कोणता बदल करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, या सर्वाबद्दलचं सुस्पष्ट रीतीने स्पष्टीकरण जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. डॉक्टर सुहास फडतरे हे आपला आदर्श म्हणून गौतम बुद्ध, महामानव, बसवण्णा, महावीर, जैन, महंमद पैगंबर, चक्रधर स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार अशा अनेक आदर्श व्यक्तिमत्वांचा अभ्यास करून आपल्या व्याख्यानांमधून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करताना मागे पुढे पाहत नाहीत. भजन, कीर्तन, व्यासंग आणि प्रवचन सेवा या सगळ्यामधून त्यांनी महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलेलं आहे. महंमद पैगंबर जयंती असो किंवा हिंदू मुस्लिम शांतता सभा असो किंवा सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन असो, वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर फडतरे हे आपल्याला अतिशय मनोभावे आपले विचार व्यक्त करताना आणि समाजाला प्रकाशाच्या मार्गावर नेण्यासाठी झटताना दिसतात. उद्या आषाढी एकादशी असताना अगदी शेवटच्या मिनिटाला मी त्यांना यासाठी विनंती केली आणि आपला अमूल्य वेळ अतिशय कार्यमग्न असताना देखील त्यांनी यूट्यूब चॅनलसाठी दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. डॉक्टर फडतरे यांच्याबरोबर बोलत असताना अगदी आवर्जून मला यावेळेस ख्रिस्ती तरुणांपर्यंत जो संदेश पोचवण्याचा प्रयत्न आहे, त्यामध्ये विशेष करून मला असं वाटतं की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस लोकांनी विचारलं की कोठे आहे देवाचे राज्य, आणि त्यावेळेस तो म्हणाला देवाचे राज्य हे तुमच्यामध्ये आहे. किंवा पत्रांमध्ये आपण बघतो की प्रेषित जेव्हा आपल्याला आपल्या देहाचं महत्त्व सांगतात त्यावेळेस ते म्हणतात की तुमचं शरीर हे देवाचे मंदिर आहे.
म्हणजे आपलं शरीर आणि त्याचबरोबर जो देवाचा आत्मा आणि देवाने दिलेली बुद्धी ही महत्त्वाची आहे हे लक्षात घेत असताना एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून ज्यावेळेस या संस्कृतीचा महाराष्ट्रातील चर्च परंपरेवरती काय परिणाम झालेला आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा भजन हा जो या वारीचा आत्मा समजला जातो, कीर्तन हे जे त्यातले एक महत्त्वाचे अंग आहे असे मानले जाते, या सर्वाचा समावेश अनेक ग्रामीण भागातील किंवा शहरातीलही अनेक मंडळांमधून आजही आपल्याला दिसते. अनेक मंडळ्या कीर्तन आणि भजनाचा वापर करून चर्च भक्तीमध्ये या भक्तीला अधिक जिवंत स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपल्याला दिसतं. चर्च परंपरेवरती खरंच कसा परिणाम झालेला आहे, त्यामधून चर्चने काय घेतलेलं आहे आणि अजूनही जर चर्चला याच्यातून काही घ्यायचं असेल तर ते काय आहे याबद्दलचा विचार जागृत सभासद म्हणून आपल्याला करता यावा यासाठी आवर्जून आज आपल्या चॅनलवरती मी डॉक्टर सुहास फडतरे यांना आमंत्रित केलेलं आहे आणि अगदी शेवटच्या क्षणी वेळात वेळ काढून ते आपल्याबरोबर येथे सहभागी झालेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या वचनांचे अनुयायी म्हणून स्वतःला म्हणत असताना आपल्यातील ज्या कमतरता आहेत त्या इतरांकडून आपल्याला संस्कृती म्हणून पुढे जात असताना शिकण्यासारख्या आहेत का ते आपण आवर्जून घेणारं असावं आणि आपल्याकडे त्याहीपेक्षा अधिक काही चांगलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर ते त्यांच्याबरोबर वाटण्याचा आपण प्रयत्न करणारा असावं, जेणेकरून सर्व मानव म्हणून एकत्रितरित्या पुढे जात असताना समाजाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण आपली क्षितिजे रुंदावणारे असावं या उद्देशाने ही मुलाखत आपल्यासमोर मी सादर करीत आहे. आज आपल्याबरोबर आषाढी एकादशी निमित्त हरिभक्त पारायण डॉक्टर सुहास फडतरे महाराज हे आहेत. विशेष करून त्यांना यासाठी आपण या चॅनलवरती आमंत्रित केलेलं आहे की जेणेकरून ख्रिस्ती समाजातील तरुण तरुणींना आषाढी एकादशी का साजरी केली जाते आणि वारी संदर्भातील माहिती कळावी यासाठी विवेकी दृष्टिकोनातून किंवा पुरोगामी विचारसरणीचे असलेले डॉक्टर फडतरे यांना आपण आमंत्रित केलेले आहे. डॉक्टर, आमच्या चॅनलद्वारे आम्ही तुमचे मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून अगदी आषाढी तोंडावर आलेली असताना शेवटच्या मिनिटाला मी तुम्हाला आमंत्रित केलं आणि तरीही कुठेही काहीही आढेवेढे न घेता तत्काळ तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिलात. खरोखरच तुम्ही हरिभक्त आहात हे याच्यातून आम्हाला अगदी अगदी पटलंय आणि तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत, तसेच मनापासून तुमचे आभार आम्ही मानतो. आणि आपण प्रश्नोत्तराला यावेळेस सुरुवात करून एक संवाद आमच्या ख्रिस्ती समाजातील तरुण तरुणींपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत डॉक्टर. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा असेल की आषाढी एकादशीचं प्रयोजन काय आहे, याच दिवशी का साजरी केली जाते, त्याचा इतिहास काय आहे आणि काय केलं जातं या दिवशी? मुळात या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक स्पष्टीकरण देणं गरजेचं वाटतंय की एकादशी म्हणजे नेमकं काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग एकादशीचं घेऊन आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशी पर्यंत जातो, याचं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. तर एकादशी म्हणजे नेमकं काय, तर अशी एक पुराणामध्ये कथा आहे की त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की कुश नावाचा एक राक्षस होता आणि अर्थातच राक्षस म्हणजे जो वाईट कर्म करणारा होता, एक दानवी अमानुष अशी कर्म करत, त्यामुळं अपप्रवृत्ती बळावत होती त्यांची आणि तो एक फार हिंसक पद्धतीने वागत होता. आणि त्या राक्षसाला ठार करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर त्या कुश नावाच्या राक्षसाला मारून टाकलं, म्हणजे त्याची हत्या झाली, त्याचा वध केला गेला. आणि त्यानंतर तो वध केल्यानंतर त्या कुश नावाचा राक्षस होता त्याचा एक भाऊ आहे मुरू म्हणून, आणि त्या मुरूने काय केलं, तो क्रोधायमान झाला, बिंदूची हत्या झाली म्हणून तो क्रोधायमान झाला
आणि मग क्रोधायमान झाल्यानंतर त्याने त्या अवस्थेमध्ये भगवान शिवशंकराची आराधना केली, साधना केली, तप केलं आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागून घेतला की माझ्या कुठल्याही पुरुषाकडून कधीही वध होता कामा नये असा एक वर दिला. अर्थात भोळा शंकरांनी ताबडतोब तसा तथास्तु म्हणून त्यांना वर दिल्यानंतर मात्र त्याचा उन्मत्तपणा वाढत गेला. आणि मग असं म्हटलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगी योगी असं म्हटलंय की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट होईल त्यावेळेला संकट मोचक म्हणून मी तिथं निश्चितपणे पाचारण होईन असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मग इतरांनी सगळ्यांनी भगवंतांची प्रार्थना केली की अशा अशा पद्धतीचा मुरू नावाचा एक राक्षस फार उन्मत्त झालेला आहे, तो फार क्रोधायमान आहे, कधी म्हणजे चांगली कर्म घडून देत नाही, भगवंताचं नामचिंतन करून देत नाही आणि जे दिसेल त्याची हत्या करत असतो, तर याचा बंदोबस्त करावा. त्यावेळेला भगवंतांनी सुद्धा त्याच्याबरोबर फार बरेच वर्ष युद्ध केलं, परंतु तो युद्धात पराभव झालेला होत नव्हता. याचं कारण आहे की त्याला वर त्याने मागून घेतलेला होता की कुठल्याही पुरुषाकडून माझा अंत होता कामा नये. त्यावेळेला असं म्हटलं जातं, पुराणामधली ही कथा आहे की भगवंतांच्या श्वासामधून एक शुभ्र वस्त्र धारण करणारी एक शुभ्र धवल स्त्री जन्माला आली आणि त्या स्त्रीच्या हातून त्या मुरू राक्षसाचा वध झाला. आणि वध झाल्यानंतर भगवंतांनी तिला एक इच्छित वर मागितलं, म्हणजे सांगितलं की तुला काय मागायचंय ते माग. तेव्हा तिने एक मागून घेतलं की माझा विसर कुणाला पडता कामा नये. त्यावेळेला भगवंतांनी तिला वर दिला आणि तेव्हापासून तिचं नाव एकादशी असं पडलं. आणि ही एकादशी म्हणजे एक स्त्री आहे आणि स्त्रीनं ती हत्या केली म्हणून भगवंतांनी तिला त्या एकादशीचा असं एकादशी म्हणून नाव ठेवलं आणि तिला एक वर दिला, एकादशीला कुठे विसरणार नाही. आणि एकादशी व्रत जे जे करतील, महिन्यातून 2 एकादशी येत असतात, एक वद्य एकादशी, शुद्ध एकादशी, आणि कुठल्याही एकादशीला जो कुणी व्रत करेल तो वैष्णव भक्त मला प्रिय राहील आणि त्याला चांगल्या पद्धतीनं मोक्ष आणि मुक्ती देण्याचा माझा प्रयत्न राहील असा वर दिल्यानंतर एकादशीचं व्रत खऱ्या अर्थानं ते रुजू झालं. आणि वारकरी मंडळी एकादशीचं व्रत करत असतात. एकादशी व्रत करण्याच्या पद्धती म्हणजे फार म्हणजे हे आहेत, म्हणजे त्याचे नियम ठरलेले आहेत. पण एकादशी आणि सोमवारचं व्रत हे वारकऱ्याचं असलंच पाहिजे, हे वारकऱ्याला बंधनकारक आहे. आणि म्हणून वारकरी इतर कुठलेही व्रत करत नाहीत, ते कुठलेही उपवास करत नाहीत किंवा करूही नये. त्यांनी फक्त एक सोमवार आणि एकादशी व्रत करावं असा एक नियम आहे. आणि जे वैष्णव म्हणजे गाळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे त्याने, त्या स्वतः वैष्णव समजतात किंवा त्या वैष्णवांनी या एकादशीचं व्रत करणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत करण्याची पद्धत अशी आहे की एकादशीच्या आदल्या रात्री म्हणजे दशमीच्या दिवशी रात्री काहीही खायचं नाही, म्हणजे नुसतं पाणी प्यायची, रात्र काढायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस मुखामध्ये पाण्याव्यतिरिक्त काही खायचं नाही, हे एकादशीचं व्रत आहे. आणि त्या दिवशी रात्री सुद्धा एकादशी सोडायची नाही. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी ते एकादशीचं व्रत पारणं म्हणून फेडायचं. आणि मग त्या तुकोबाराय म्हणतात एकादशी विधी जागरण उपवास आणि 12वा दिवस भोजनाचा. हा 12व्या दिवशी ते पारणं फेडल्यानंतर 12व्या दिवशी ज्या वेळेला म्हणजे द्वादशीला ज्या वेळेला आपण पारणं फेडतो ते सकाळी फेडायचं. सूर्योदयाच्या वेळेला फेडलं तरी चालतं, सूर्योदयाच्या वेळेला तुम्ही उपवास सोडला तरी चालतो. आणि त्याच्यानंतर द्वादशीला संध्याकाळी जेवण करायचं नाही. हे असं एकादशीचं व्रत आहे. यामध्ये बऱ्याच प्रकारचे एकादशी आहेत. निर्जला एकादशी आहे, त्यामध्ये आषाढी महिन्यामध्ये, नेहमी आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी म्हणून त्या एकादशीला म्हटलं जातं. म्हणजे आषाढ महिन्यापासून या एकादशीपासून भगवंत निद्रिस्त होत असतात आणि ते 4 महिने निद्रिस्त होत असतात असा एक संकेत दिला गेलेला आहे. आणि मग ते निद्रिस्ती झाल्यानंतर पंढरपूरमध्ये आता वैदिक परंपरेप्रमाणे चातुर्मास केला जातो. याचा अर्थ काय, भगवंत निद्रिस्त आहेत आणि या निद्रिस्त अवस्थेमध्ये आपल्याला इथं काहीतरी आराधना केली पाहिजे, साधना केली पाहिजे. म्हणजे भगवंत निद्रिस्त असल्यानंतर आपल्यावर जी संकट येणार आहे ती संकट आपल्याला टाळण्यासाठी आपण भगवंताच्या वास्तव्यात राहू अशी एक मनाची धारणा, एक मनाची श्रद्धा असते. त्यामुळे काही मंडळी, काही लोक
म्हणजे वेद परंपरा मांडणारे आहेत ते पंढरपूरमध्ये राहतात. काही वारकरी मंडळी सुद्धा पंढरपूरमध्ये चातुर्मास करत राहतात. पंढरीच्या त्या संपूर्ण असलेली जी हद्द आहे त्या पंढरीच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही. कारण असं एक म्हटलं जातं की त्या 4 महिन्यामध्ये आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवंत निद्रिस्त असतात. आणि मग या भगवंताला निद्रिस्त अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं आपण आता 4 महिन्यानं हे निद्रिस्त होणार आहेत. मग या सर्व भक्त मंडळींनी आणि या सगळ्या संत मंडळींनी एक निर्णय घेतला की आता आपण सगळ्यांनी मिळून भगवंतांच्याकडे जायचं, भगवंताची साधना करायची. आता पंढरपूरची वारी ही साधना फार सगळ्यात सोपी आणि अतिशय सुलभ अशा पद्धतीची वारी आहे. इथं कुठलंही कर्मकांड नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण करत, संतांच्या विचाराचा गजर करत करत आषाढी एकादशी पर्यंत आपण पोहोचण्याचं प्रयोजन केलं जातं. आणि मग त्यावेळेला ते आषाढी एकादशीला ते पोहोचतात आणि तिथला असेल तो जो विधी आहे, जो वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे जो विधी सांगितलेला आहे त्या विधीचं चिंतन आपल्याला थोडं करायचंय. पण ही विधी नेमकी अगदी सोपे विधी आहे आणि भगवंताचं नामस्मरण करत मुखानं चालत जायचं. बरं, इथं कुणालाही बंधन नाही. वेद परंपरेनं भक्ती करण्यासाठी काही जातींना बंदी घातली, किंबहुना स्त्रियांना सुद्धा बंदी घातली. की असं म्हटलं जातं की वेदो अत्यंत कृपण झाला, तिन्ही वर्णाशी काणी लागला आणि स्त्री शूद्राशी अबोला धरला. आणि इथं वेदानं भक्ती करण्यासाठी बंधन घातलेलं आहे. पण या संतांनी वेद कर्मकांडाच्या समतल अशा पद्धतीची एक वारी निर्माण केलेली आहे, वारी तयार केलेली आहे की इथं काही नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण करत मुखानं चालत राहायचं. आणि चालत का राहायचं तर त्याची एक पूर्वपीठी म्हणजे त्याचं एक कारण असं आहे, त्याला सामाजिक आशय घेणं आहे त्या कारणाला की मजल दर मजल ज्या वेळेला आपण चालत जात असतो त्यावेळेला संतांनी काय काय पद्धतीचे विचार दिलेले आहेत. या संतांनी समाजाच्या सर्व व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी, त्या सगळ्या व्यवस्थेतलं प्रदूषण घालवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे एक विचार दिलेले आहेत. तो विचारांचा जागर आपल्यापुरता मर्यादित न राहता आपण रस्त्यानं चालताना म्हणजे एक थोडक्यात ही प्रचार फेरी आहे. संतांच्या विचाराचा आपण जयघोष करत जायचं, संतांचे विचार प्रसारित करत जायचं, म्हणजे ही थोडक्यात प्रचार सभा आहे. कालानुरूप आता अलीकडच्या काळामध्ये ह्या प्रचार करण्यासाठी प्रसार माध्यम निर्माण झालेली आहेत. त्यावेळेला प्रसार माध्यम नव्हती आणि त्यावेळेला हे विचार संतांचे सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून ते रस्त्यानं असं चालत संतांच्या त्या विचाराचा जागर करत जायचा. आणि आषाढी एकादशी पर्यंत आपण पंढरपूरला पोहोचायचं. यामध्ये शारीरिक जे आहे म्हणजे आपल्याला चालून आपल्याला चांगल्या पद्धतीचं आपलं आरोग्य सांभाळण्याचं एक काम होतं. एक वैज्ञानिक दृष्टिकोनानं जर आपण या वारीकडे जर पाहिलं तर काही पावलं चाललं किंवा काही वेळ चालले की आपल्या शरीरावर चांगल्या पद्धतीचा परिणाम होत असतो, म्हणजे आपलं आरोग्य अबाधित राहत असतं. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि दुसरा एक सामाजिक उद्देश असा आहे त्याच्या पाठीमागं की महाराष्ट्रातल्या किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातले लोक आपल्या इथं एकत्र येत असतात आणि मग त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा, त्यांची राहणीमान, त्यांची भाषा आणि या म्हणजे खानदेशातून कोण आलेलं असतं, विदर्भातून कोण आलेलं असतं, मराठवाड्यातून कोण आलेलं असतं, कोकणातून कोण आलेलं असतं, तळ कोकणातून कोण आलेलं असतं, कर्नाटकच्या बाउंड्रीवरून कोण आलेलं असतं, मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरून, गुजरातच्या बाउंड्रीवरून कोण आलेलं असतं. मग त्यावेळेला 12 कोसावर वेगवेगळ्या पद्धती व रीतिरिवाज बदलले जातात. आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये आपण पाहिलं तर दर 12 कोसावर भाषाही बदलते आणि पद्धतीही बदललेल्या जातात. तर त्या पद्धतीचं आकलन व्हावं आणि त्या एकमेकांना कळाव्यात, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी. जर आम्ही एका वारीमधून जर चालत असलो दिंडीमध्ये तर आमच्या दिंडीमध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाची लोक असतात. आमचे जे विचार किंवा संतांचे विचार ते त्यांच्या पद्धतीनं स्प्रेड करत असतात आणि मग स्वतःचं आत्मिक कल्याण तर त्यात आहेच, स्वतःही आनंद घ्यायचा हे त्यात आहे. पण हे संतांचे विचार जास्तीत जास्त प्रसारित होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी एकत्र पायवारी करायची असते असा हा संदर्भ आहे. पण तो नेमका आषाढीला याचं कारण आहे की आषाढी शयनी एकादशी दिवशी भगवंत निद्रिस्त होत असतात आणि म्हणून त्यावेळेला त्या भगवंताची आराधना करण्यासाठी आपण त्यांच्या चरणाजवळ जायचं. तुकोबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही प्रपंच करत असतो, 8 महिने प्रपंच करून म्हणजे आम्ही का आलोय आता, भगवंत आता 4 महिने राहिलेले आहेत वर्ष पूर्ण व्हायला. तुमची भेट घेतल्यापासून गेल्या आषाढी वारीपासून आतापर्यंत आम्हाला 1 वर्ष होत आलेलं आहे आणि त्यामधले तुमचे 3 महिने निद्रिस्त गेलेले आहेत.
पण या संपूर्ण 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही प्रपंच करत असताना आमच्याकडून काय अधर्माची कर्म घडत असतात. जे काय पाप घडलं असेल त्या पापाचं निर्दालन करण्यासाठी ही वारी असते. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या याचा विचार जर केला तर पापाचं निर्दालन करणं, सामाजिक दृष्ट्या जर या वारीचा विचार केला तर सगळ्या समाजाचे विचार, सगळ्या समाजाच्या पद्धती, त्या रूढी, त्या परंपरा आणि शिवाय हे सगळे संतांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, खेडेगावापर्यंत पोहोचावेत हा एक उद्देश आहे. आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा किंवा वैज्ञानिक दृष्ट्या आपण जर पाहिलं, आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर पायवारीनं चालत जात असताना ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, यामध्ये आम्ही हे सगळं झेलत जात असतो. म्हणजे आपलं शरीर एक त्याच्या पद्धतीचं बनतं. त्या 15 म्हणजे वारी कशी असते, कधी 20 दिवसाची असते, कधी 21 दिवसाची असते, कधी 19 दिवसाची असते. ज्या पद्धतीने तिथी असेल त्या पद्धतीनं वारी असते. म्हणजे देहूवरून निघाल्यानंतर 21व्या दिवशी सुद्धा काही वर्षी, एखाद्या वर्षी 21व्या दिवशी पोहोचतो, एखाद्या वर्षी आपण 20व्या दिवशी सुद्धा पोहोचत असतो, एखाद्या वर्षी आपल्याला 22 दिवस सुद्धा लागत असतात. म्हणजे तिथीचा क्षय कसा असतो. पण या संपूर्ण कालावधीमध्ये ऊन असतं, वारा असतो, पाऊस असतो, वादळ असतं आणि आपल्या घरामध्ये ज्या सुखसोयी असतात त्या घरामध्ये नसतात, त्या वारीमध्ये नसतात. आणि मग आम्ही गार पाण्याची आंघोळ करत राहतो आम्ही 3 आठवडे. आणि गार पाण्याची आंघोळ करणे एक शारीरिकदृष्ट्या, एक आरोग्याच्या दृष्टीनं फार उत्तम आहे असं म्हटलं जातं, असं आमचं वैद्यकीय शास्त्र सांगतं. त्यामुळे आम्हाला गार पाण्याची सवय, आंघोळीची सवय लागते. त्यामुळे त्या वेळेत आम्ही गार पाणीही सहन करू शकतो आणि हवाही सहन करू शकतो. आलेल्या पावसामुळे जर आम्हाला काय व्याधी आजार निर्माण होत असतील तर तेही आमचं शरीर पॉवर बनतं. हे आमच्या आरोग्याच्या दृष्टीनं आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्यासारख्या कीर्तनकारांच्या दृष्टीने जर वारी बघितली तर वारी ही एक शिबिर आहे. या वारीमध्ये सगळं हाताने, ज्याला टाळ वाजवा येत नसेल त्याने टाळ वाजवायला शिकतो तो, ज्याला म्हणता येत नसेल की तो म्हणू शकतो. म्हणजे तो संपूर्ण माहोल जे संगत म्हणतो आपण, तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सांगितलं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा असं म्हटलेलं आहे. हे सुखही घेत असतो. आणि या शिबिरामध्ये आम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळत असतं, नवीन नवीन विचार ऐकायला मिळत असतात. बरं, वारीमध्ये आम्हाला दुसरं काही प्रापंचिक आमची कधी चर्चा नसते. मग वारीमध्ये चर्चा काय, विसाव्याच्या ठिकाणी आता पालखी दुपारी विसाव्याला जेवायला थांबते. जेवण झालं की मग गप्पा मारताना हेच विचार निघतात, संतांचे विचार निघतात. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या विचाराच्या संगतीमध्ये आम्हाला ते 3 आठवडे किंवा 20 दिवस, 22 दिवस आम्हाला ते प्राप्त होतात. त्यामुळे आम्ही देहबान हरपून आपल्या स्वतःचं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. आणि म्हणून आषाढीची वारी जर जवळ आली की आम्हाला, म्हणजे जे वारकरी असतात, जे म्हणजे ज्यांना वारीचे म्हणजे व्रत त्यांनी आचरलेलं आहे आणि संपूर्ण आयुष्य वारीमध्ये घालवण्याचा ज्यांचा प्रयत्न असतो, किंवा वारीवर ज्यांची निष्ठा आहे, त्यांची अवस्था कशी होते तर तुकोबारांनी एका अभंगामध्ये सांगितले, संपदा सोहळा नावडे मनाला, करिता टकळा पंढरीचा. मला संपदा सोहळा काही आवडत नाही, मला संपत्ती नको, घर नको, काही नको, मला फक्त पंढरीची ओढ लागलेली आहे आता. आणि मग त्यावेळेला त्यांनी त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, जावे पंढरीशी आवडे माणस. मला पंढरीला जावं असं वाटते. का तर हा सुख सोहळा आहे. आणि ह्या वारी असते की खेळी मेळे आनंदी गदारोळे, गदारोळ करत राहायचं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी खेळीमेळीनं जायचं आणि याच्यातून आनंद घेत जात असतो. तेव्हा ही आम्हाला ओढ लागते. आता आमचे सखे भारी जन भेटतील, सखे जीवलक भेटतील, आमची एक गट्टी झालेली असते, आमची एक वैचारिक मैत्री झालेली असते. आणि एक सगळ्यात महत्वाचा मला अनुभव आलेला आहे, गेले 26 वर्षे मी झाले अखंड वारी करतोय. आमच्या एक लक्षात आलेलं आहे की रक्ताची नाती जी असतात, किंवा आपल्या नात्यातले म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा विचारानं जोडलेली नाती असतात ती फार घट्ट असतात. आम्ही एकमेकावर इतकं प्रेम करत असतो की पंढरपूरच्या वारीमध्ये पोहोचल्यानंतर, पंढरपूरवरून ज्यावेळेला आम्ही परतीच्या प्रवासानं निघतो की आता आपली पुन्हा पुढच्या वर्षी शिवाय भेट नाही, त्यावेळेला अक्षरशः आम्ही अक्षावक्षी एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून रडत असतो की आतापर्यंत आपण 3 आठवडे एकत्र काढले, हसलो, खेळलो, खिदळलो आणि भगवंताचं नामस्मरण केलं, संतांच्या विचाराचं नामस्मरण केलं, संतांचे विचार आपण मुखातून आपले गायले, वेगवेगळ्या चाली असतात. म्हणजे हा जो आनंद असतो तो आनंदाचा आवर आहे. तुकोबांनी उगत नाही म्हणलं, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. जी स्वर्गाची संकल्पना मानतात की स्वर्गामध्ये आनंद आहे, त्याच्यापेक्षा किंबहुना इथं या जन्मात कितीतरी यावं मोठा आनंद या सोहळ्याच्या माध्यमातून मिळत असतो. आणि मग आम्ही ह्या सोहळा म्हणजे आनंदानं पार पाडत असताना आम्ही आमच्या या तिन्ही बाजूने आम्ही या वारीकडे बघत असतो. म्हणजे आरोग्य ठीक राहतं, सामाजिक चांगल्या पद्धतीचं एक म्हणजे चांगले काय हे होतं, आकलन होतं, आणि दुसरी गोष्ट संतांच्या विचाराचं आकलन होत असतं. असं या वारीकडे बघत असतो. आणि त्या आषाढीच्याच वारीला का जायचं,
आणि कार्तिकीच्या, कारण एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. भगवंतांनी प्रत्यक्ष आम्हाला सांगितलेलं आहे की आषाढी आणि कार्तिकीला या 2 वारीला मला विसरू नका, तुम्ही माझ्याकडे या. आमच्या या वारीकडे बघताना माझं एक थोडक्यात आणि सुंदर असं विश्लेषण असं आहे की भगवंत कोर्ट आहे, आम्ही जे वारी करणार आहे ते आम्ही आरोपी आहे, आणि जे आमच्या बरोबर आम्ही ज्यांच्या बरोबर चालतो ते आमचे वकील कोण आहेत, तर आमचे वकील आहेत ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम यांनी आमचं वकीलपत्र घेतलेलं आहे, आणि आमचं वकीलपत्र घेऊन ते आम्हाला घेऊन कोर्टामध्ये निघालेले आहेत. आणि तुकोबा तो भगवंतांना सांगतायत की आता तुझ्या दारात आलेलो आहे भगवंता, पतित मी राशी शरण आलो तुझं, आणि राखे माझी लाज पांडुरंगा. आम्ही शरण आलेलो आहे, आता आमच्याकडून जे काही घडले ते आम्ही घडले, पण हे भगवंता आम्हाला हा देह मिळाला, या देहातून आम्ही वाईट कर्म करू नये अशा पद्धतीची बुद्धीच्या जनिता तूच जर असशील तर आम्हाला चांगली बुद्धी दे. आमच्या अंतःकरणामध्ये जे काही विकल्प असतील, जे काही षड्रिपू असतील, ते षड्रिपू घालवण्याचं काम आम्ही या वारीच्या माध्यमातून करत असतो. आणि त्यावेळेला आषाढी शयनी एकादशी ही भगवंत झोपत असतात, आणि तो झोपण्याचा दिवस आहे, आणि तिथून पुढे ते 4 महिने आता निद्रिस्त होणार आहेत. म्हणून आम्ही भगवंताची आराधना करत आषाढीलाच वारीला जात असतो. आणि कार्तिकेला का जात असतो, तर कार्तिकेला आषाढीला झोपलेले भगवंत कार्तिकेला ते म्हणजे जागृत होत असतात, आणि म्हणून आम्ही कार्तिकेलाही जातो. म्हणजे निद्रिस्त अवस्था ज्या वेळेला होणार आहे भगवंताची, त्यावेळेला आम्ही आषाढीला पोचतो, आणि कार्तिकीच्या वेळेला जे जागृत होणार आहे त्याही वेळेला आम्ही पंढरपूरला कार्तिकीच्या वारीला कार्तिकेला पोहोचतो. म्हणून या 2 वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, आणि तोच निरोप आहे. आणि म्हणून या 2 वारीला एक पर्वणी म्हणून या पंढरपूरच्या वारीकडे पाहिलं जातं, आणि ही पर्वणी साधण्यासाठी सर्व वैष्णव आम्ही त्यासाठी धडपडत असतो, यासाठीच आमचा अट्टहास असतो. अच्छा, थँक्यू डॉक्टर. मला आता पुढचा प्रश्न असा आहे की साधारण वारीचा इतिहास किती जुना आहे, केव्हापासून ही वारी सुरू झाली अशी आपल्याला ऐतिहासिक नोंद सापडू शकते? अतिशय चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. या प्रश्नाचं चिंतन होणं गरजेचं आहे, कारण या प्रश्नाचे उत्तर बऱ्याचशा वारकऱ्यांना किंवा संत साहित्यामध्ये जे रुची बाळगतात आणि काही विचारवंत आहेत त्यांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आता अलीकडच्या काळामध्ये कळू लागलेलं आहे. कारण याची आम्ही चर्चा कीर्तनाच्या माध्यमातून अगोदर करत आलेलो आहे. वारीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ज्ञानोबा पासून म्हणजे अगदी त्यांचे वडील विठ्ठलपंत, आणि त्याच्यानंतर नामदेवराय असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्याच्याही अगोदरपासून ह्या वारीची परंपरा चालू आहे. पण ही वारीची परंपरा आता जो तुम्हाला सोहळा दिसतोय, या सोहळ्याचं स्वरूप अलीकडच्या काळात आलेलं आहे. तेही मी तुम्हाला सांगतो. पूर्वी सोहळा नव्हता. 1, 2, 3, 4 लोक एकत्रित यायचे, खांद्यावर पताका घ्यायचे, गाळ्यामध्ये टाळ अडकवायचे, आणि असेल ती आपली लागेल ती शिदोरी आपली जे काय आपल्याला शक्य होईल तेवढी आपली घ्यायची, आणि भगवंताचं नामस्मरण करत एकट्यानं, दोघांनी, तिघांनी, फार तर 4घांनी द्यायचे. म्हणजे याला सामुदायिक स्वरूप नव्हतं. तुकोबाराय सुद्धा म्हणतात आमच्या पूर्वज, म्हणजे तुकोबारायांच्या अगोदरचे 10वे पूर्वज म्हणजे तुकोबाराय त्यांचे 10वे वंशज आहेत. म्हणजे तेव्हापासून ही पंढरपूरची वारी आहे. म्हणजे विश्वंभर बाबा नावाचे एक तुकोबारायांचे पूर्वज होते. त्या पूर्वजांपासून म्हणजे ज्ञानोबा माऊलींच्या वडिलांपासून त्यांच्या पूर्वजापासून ही वारी सुरू आहे. आणि मग मजल दर मजल करत एकट्याने खांद्यावर पताका घ्यायची, गळ्यामध्ये टाळ घ्यायची, विना घ्यायचा, आणि त्या भगवंताचं नामस्मरण करत आपण कधी आषाढी एकादशीला पोहोचणार आहे अशा वेळेत आपण निघायचं. म्हणजे जे अंतर आहे त्या अंतराच्या प्रमाणे म्हणजे मजल दर मजल करत जायचं. हे एकट्यानं जायचं, 1-2घांनी जायचं, 3घांनी जायचं, फार तर 4घांनी जायचं. पण 1685 साली जगद्गुरु तुकाराम महाराजांचे थोरले चिरंजीव महादोबा, हे अतिशय महत्वाची घटना आहे की वारीला मूर्त स्वरूप आणि आणलं कोणामुळे आलं किंवा कशी त्याची सुरुवात आहे, हा इतिहास आहे, आणि हा माहिती असणं गरजेचं आहे. तर तुकाराम महाराजांचे संत तुकाराम महाराजांचे थोरले चिरंजीव महादोबा ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे गेले, त्यावेळेला संभाजी महाराज रायगडच्या पायथ्याला असे होते, आणि चिंचोली नावाचं गाव आहे असं त्या उल्लेख आहे त्याचा. त्या गावामध्ये संभाजी महाराज असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादोबा हे त्यावेळेला त्यांच्याकडे गेले, आणि त्यांनी विनंती केली की तुकोबांच्या पादुका, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या पादुका यांना फार महत्व दिलं जातं, कारण त्यावेळेला संतांनी जे कार्य केलेलं आहे
ते कार्य त्यांच्या पावलानं विचार म्हणजे त्या पद्धतीनं त्यांच्या चरणाकडे दर्शन घ्यायचं म्हणून त्या पावलांची पादुकांची पूजा केली जाते. आणि ती पूजा म्हणजे आमच्या अंतःकरणातली सगळी श्रद्धा ती आहे की ही तुकोबारायांची पादुका आहे, ज्ञानोबारायांची पादुका आहे किंवा सगळ्या संतांच्या पादुका आहेत. मग ह्या पादुका मी पंढरपूरला न्याव्या असे म्हणतोय, पण त्याच्याबरोबर मी ज्ञानेश्वर महाराजांची पादुका न्यायच्या असा विचार करतोय. त्यावेळेला संभाजी महाराजांना ही भूमिका महात्मांनी स्पष्ट करून सांगितली. विचारलं, बाबा हे करतोय आम्ही, काय करावं लागणार आहे. तर त्यावेळेला संभाजी महाराजांनी एका क्षणाचाही विचार केला नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्या संभाजी महाराज त्यांना आबासाहेब म्हणायचे नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रती आदर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज घडले हे जगद्गुरु तुकोबारायांच्यामुळे घडले आणि ही श्रद्धा त्यांनी जोपासलेली असल्यामुळं त्यांनी तात्काळ परवानगी दिली. ते म्हणले ठीक आहे. पण त्यावेळेला त्यांना परवानगी मागण्याचं कारण काय की वारी ज्या वेळेला देहूवरून आळंदीवरून पंढरपूरला जाणार होती त्यावेळेला काय ती स्वराज्याच्याच हद्दीतून जाणार नव्हती. त्यावेळेला आदिलशाह, विजापूरचा बादशाह याच्या हद्दीतून, नगरचा आदिलशाह असेल याच्या हद्दीतूनच आपल्याला हा प्रवास करायचा होता. आणि मग या प्रवासामध्ये कुणाची आडकाठी होऊ नये किंबहुना या आध्यात्मिक प्रवासाला, या पालखीला कुणी अशा पद्धतीनं कुणी विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नये यासाठी राजाश्रय हवाय. आणि म्हणून माधवांनी ती शंका मनातून बोलून दाखवल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी तात्काळ परवानगी दिली. एक ताम्रपट तयार केला आणि सगळ्यांना एक वटहुकूम काढला की तुकोबांची ज्ञानोबांची पालखी आपल्या गावातून आपल्या हद्दीतून जाणार आहे. या पालखीला कुणीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नका. यामध्ये कुणीही कसल्याही पद्धतीचा म्हणजे थोडक्यात बंद करण्याचा प्रयत्न करू नका, त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नका. हा या पालखीला आमचा राजाश्रय आहे. असे एक पत्रक तयार केलं, एक चोपदार घेतले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तात्काळ सांगितलं की तुम्ही ही पालखी काढा, आम्ही तुम्हाला राजाश्रय देऊ. आणि तेव्हा मग महादेवांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या या ज्या वेळेला राजाश्रय मिळाला आनंदित झाले आणि त्यांनी देहूला आले. आणि तसं पाहायला गेलं तर वारी अशी परंपरा आहे खरं म्हणजे. देहूला आल्यानंतर 1685 साली ही पहिली वारी झालेली की सामुदायिक वारी. म्हणजे आतापर्यंत वारी होती नाही असं नाही, पण सामुदायिक वारी 1685 साली होत असताना महात्मांनी काय केलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज, या नारायण महाराजांच्या गळ्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका अशा गळ्यामध्ये अशा घेतल्या, दोन्ही बाजूला सोडल्या. आणि 1685 साली आबदागिरी, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला घोडा, दिलेले चोपदार आणि ही पालखी हे गळ्यामध्ये पादुका घेऊन ते निघाले. आणि पहिल्या दिवशी निघून ते गेले कुठं, तर पहिल्यांदा गेले आळंदीला. आणि आळंदीला गेल्यानंतर त्यांनी एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या, ज्ञानोबारायांच्या पादुका गळ्यामध्ये, म्हणजे तुकोबारायांच्याही पादुका आणि ज्ञानोबांच्याही पादुका आता गळ्यामध्ये घेण्यापेक्षा त्यांनी काय केलं, एक पालखी तयार केली आणि त्या पालखीमध्ये दोन्ही महान संतांच्या पादुका ठेवल्या आणि तिथून त्यांची ती पालखी निघाली. त्या पालखी पुढे आबदागिरी होते, घोडे होते, नगारा होता, संभाजी महाराजांनी दिलेला राजाश्रयाचा ताम्रपट होता, त्यांनी दिलेल्या अब्दागिऱ्या होत्या. म्हणजे सगळं एक ऐतिहासिक त्या सोहळ्याचं स्वरूप त्यांनी म्हणजे त्यामुळे संभाजी महाराजांच्या या आश्रयामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यावेळेला पालख्या दोन्ही पादुका एका पालखीमध्ये घातल्या, ज्ञानोबांची पादुका आणि तुकोबारायांची पादुका. की आज सुद्धा आमची देहूकर मंडळी किंवा आम्ही तुकोबारायांच्या सोहळ्यात चालणारी मंडळी आज सुद्धा आम्ही म्हणत असतो की ज्ञानेश्वर माऊली आमच्या बरोबरच आहे. ज्या वेळेला नारायण महाराजांनी या दोन्ही पादुका पालखीमध्ये घातल्या आणि या पालखीमध्ये घालून ज्या वेळेला ते निघाले त्यावेळेला त्यांना लोकांनी विचारलं की हा पालखी सोहळा कोणाचा आहे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ लागू नये म्हणून तिथंच त्या याचा जन्म झाला, भाषणाचा जन्म झाला की जे आज वारकरी संप्रदायामध्ये ते भजन प्रत्येक पावलोपावली काही नाही आलं तरी ते भजन म्हणण्याचा प्रघात आहे. ते भजन आहे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हा पालखी सोहळा कोणाचा आहे याला वेगवेगळं उत्तर द्यायची गरज नाही म्हणून तिथं भजनाचा गजर सुरू झाला. अहो हा पालखी सोहळा ना, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन झालेलं आहे आणि ते भजन प्रचलित झालेलं आहे. म्हणजे इतिहास जर पाहिला तर 1685 सालापासून
या सामुदायिक पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली, याला मूर्त स्वरूप आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 1832 साली ज्ञानोबा माऊलींच्या पादुका वेगळ्या पद्धतीनं काढून त्या दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रघात तो म्हणजे चालू केलेला आहे. आता ह्या लाभ सगळ्या ही पर्वणी सगळ्या लोकांना मिळावी, याही भागातून पालखी जावी, हा सोहळा त्याचा उद्देश असला पाहिजे. आणि मग आमच्या अर्फलचे हैबत बाबा महाराज म्हणून होते, त्यांनी ज्ञानोबा माऊलींची सेवा फार चांगल्या पद्धतीने केलेली होती. त्यांच्यावर फार मोठी संकट आली, त्याची पूर्वपीठिका आहे. त्यावेळेला त्यांनी असा पुढाकार घेतला आणि मग त्यांनी ज्ञानोबांची पादुका बाजूला काढून त्याचे 5 जे मानकरी आहेत त्यांना पाचारण केलं गेलं. आणि मग घोड्याचा मान आणि नगारा वगैरे अशा जसा जो तुकोबारांचा सोहळा होता तयार केला. आणि 1832 सालापासून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा इकडून सुरू झाला. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा मूळ पालखी सोहळा आहे, जो जिथं सुरुवात त्या सोहळ्यानं झालेली आहे, तो 1685 साली झालेला सोहळा अखंडपणे आता त्याच मार्गाने जात असतोय. आणि ही महाराष्ट्रातल्या या संपूर्ण असलेल्या संस्कृतीला लाभलेला फार मोठा म्हणजे एक ठेवा आहे हा. आणि या 2च संतांच्या पहिल्या पादुका होत्या. मग त्याच्यानंतर बाकी संत आहेत, समजा ज्ञानोबारायांचे निवृत्तीनाथ आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, ते वाखरीला जमतात. आणि वाखरीतून मग दशमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सगळं दुपारी प्रस्थान करतात आणि ते पंढरपूरमध्ये जातात. आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर जो काय हरिनामाचा गजर असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, हे विधी आहेत सगळ्यात महत्वाचे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा असं म्हटलेलं आहे. तिथं कुठलंही म्हणजे आता पायवारीमध्ये सुद्धा हे वर्णन करताना मी सांगितलं, मला सांगावंसं वाटतं की पायवारीमध्ये आमची वैदिक कर्मकांड नसतात कुठली. आम्ही होम करत नाही, हवन करत नाही, मग कुठलाही मंत्र दुसरा नसतो, हरिनामाचा मंत्र फक्त एकच जपतो आम्ही. पुन्हा जे जे पूजा नसते म्हणजे असे वैदिक कर्मकांडात जी कर्मकांड सांगितलेली आहेत त्यातल्या कर्मकांडाचा काहीही भाग नसतो. उलट आम्ही या वैदिक कर्मकांडावर संतांनी पर्यायी वारी अशी काढलेली आहे, या दृष्टीने या वारीकडे बघत असतो. अच्छा, डॉक्टर, तुमच्या बोलण्यातून मला पुन्हा पुन्हा जाणवलं की पंढरपूर हे एक केंद्रस्थान असल्याप्रमाणे आहे, तर पंढरपूरचं काय महत्व आहे? पंढरपूरलाच काय याचा समारोप होतो? हा, याही प्रश्नाची थोडीशी उकल करणं गरजेचं आहे. कारण पंढरपूर या नगरीबद्दल बोलायचं म्हटलं तर पंढरपूर संतांच्या भाषेमध्ये आता भूवैकुंठ आहे. आणि पंढरपूरचा जर इतिहास नामदेवरायांनी सांगितलेले, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, आणि असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी असा नामदेवरायांचा एक अभंग आहे. त्या नामदेवरायांनी पंढरपूरचा इतिहास सांगितलेला आहे की जेव्हा चराचर नव्हते तेव्हा पंढरपूर होते, जेव्हा भीमा गोदागंगा नव्हती तेव्हा चंद्रभागा होती. म्हणजे पंढरपूर म्हणजे ज्या वेळेला पंढरपूर हे तीर्थ निर्माण झालं कसं, तर त्याची पीठिका अशी आहे की भक्त पुंडलिक, या भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. आणि भक्त पुंडलिकाने आई वडिलांच्या सेवेवर या परमदयाळू पांडुरंगाला पंढरपूरमध्ये आणून उभा केलेला आहे 28 युगाला. म्हणजे एक कुठलाही त्यांनी होम केला नाही, हवन केला नाही, यज्ञ केला नाही, काही केलं नाही. फक्त एकच केलं की मातृपितृ सेवा केली दिनवानी आणि धावून आला तेथे नारायण. हा सगळ्यात मानवता म्हणजे मानवता धर्मातला सगळ्यात महत्वाचा विधी कुठला असेल तर सगळ्यात महत्वाचा विधी आहे आपल्या आई वडिलांची म्हणजे जन्मदात्यांची सेवा करणे. ही सेवा करत असताना तुकोबांनी तर त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितलंय, माय बाप केवळ काशी तेने न वाजावे तीर्थाशी, न वाजावे म्हटलेलं आहे. म्हणजे आई वडिलांची सेवा करतात, आई वडील हीच काशी आहेत. आणि हे पुंडलिकाला या सगळ्याची विधीची जाण झाली म्हणून पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. आणि आई वडिलांची सेवा इतकी केली की या पृथ्वी तलावर पुंडलिकांसारखा आई वडिलांचा सेवक आणि आई वडिलांच्या सेवेचा भक्त सेवेकरी या विश्वामध्ये कुणी नव्हता. त्यावेळेला या परमदयाळू पांडुरंगांना असं वाटू लागलं म्हणजे की आता या पुंडलिकाच्या भेटीसाठी आपल्याला जावं लागणार आहे, कारण त्यांनी आई वडिलांची सेवा केलेली आहे. शेवटी जगाला संपूर्ण संदेश हाच पुंडलिकाने दिलेला आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही गजर करण्याच्या अगोदर, कुठलाही विधी सुरू करण्याच्या अगोदर किंबहुना विधी संपल्यानंतर पहिल्यांदा नाव घेतलं जातं ते पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे पहिल्यांदा पुंडलिकाचं नाव घेतलं जातं, त्याचं कारणच हे पुंडलिकाने त्या आई वडिलांची सेवा केली. आणि मग त्या आई वडिलांची सेवा
कशा पद्धतीनं आहे हे पुण्य पाहण्यासाठी परम दयाळू पांडुरंगाचं ज्या वेळेला आगमन झालेलं आहे तो दिवस होता बुधवारचा. आणि मग त्या बुधवारी भगवंत पाहायला आले की या पुंडलिकाकडं, पुंडलिका अरे काय चाललंय तुझं? पुंडलिकाने सांगितलं माझ्या आई वडिलांची सेवा सुरू आहे आणि माझ्या आई वडिलांची सेवा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तुम्ही कोण आहे मला तुमच्याकडे बघायला वेळ नाही. किती महत्वाचं आहे बघा. प्रत्यक्ष भगवंत सुद्धा पुंडलिकाच्या भेटीला आले तरी सुद्धा पुंडलिक म्हणतात माझ्या आई वडिलांची सेवा महत्वाची आहे, मला तुमच्याकडे पाहायला वेळ नाही, मला सगळ्यापेक्षा माझे जन्मदाते आई वडील महत्वाचे आहेत. हा संदेश पुंडलिकाने त्यावेळेला दिलेला आहे. आई वडिलांना वृद्धपणे आपण सांभाळणं आपलं परम कर्तव्य. हा तर माणसाचा मानवतेचा पहिला धर्म आहे, तो विधी आहे सगळ्यात महत्वाचा. आणि पुंडलिकानं ते केलं म्हणजे परम दयाळू पांडुरंग येऊन उभा राहिला होता मागं, भगवंत येऊन उभा राहिला होता तरी सुद्धा पुंडलिकाने मागं वळून बघितलं नाही. तू अरे मी कोण आहे, तू कुणी असू द्या पण माझ्या आई वडिलांची सेवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी दुसरं काही बघणार नाही, मला कुठलाही पर्याय चालणार नाही, मी पाठीमागं वळून बघणार नाही. त्यावेळेला मग मी काय करू असं म्हटल्यानंतर पुंडलिकाने एक वीट घेतली आणि ती वीट मागे तारे पुंड्या मातला अशी उभे केले विठ्ठलाशी. अरे त्या युगे 28 अजून न मनशी बैस, अजून सुद्धा बस म्हणलेला नाही. आणि पुंडलिकाने ती वीट मागे टाकल्यानंतर या विटेवर उभा राहा आणि जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा सुरू आहे तोपर्यंत मी तुझ्याकडे बघणार नाही, तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. आणि तेव्हापासून तो भगवंत विटेवरी उभा, कटेवरी हात आपण म्हणतो नाही का, युगे 28 विटेवरी उभा असं म्हणतो आपण. तो परम दयाळू पांडुरंग विटेवर उभा करण्याचं काम हे पुंडलिकाने केलेलं आहे. आणि म्हणून या पुंडलिकाने जी भक्ती केली आणि प्रत्यक्ष विश्वाचा नियंता हा पंढरपूरमध्ये आणून उभा केलेला आहे त्याच्या दर्शनार्थ. आणि पुंडलिकासारख्या संतांनी आणि इतर संतांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे म्हणून आम्ही त्या पंढरपूरला जात असतो. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की पंढरपूर जगातलं असं एकमेव तीर्थ असं आहे की तिथं कुठलंही बंधन नाही, कुठलाही विधी करा न लगे दंडने मुंडने ते काही साधनांची नाही आटाआटी. कुठलंही साधन करायचं नाही, त्याला काही घेऊन जायचं नाही आणि त्याला काही नाही नेलं तरी चालतं, काही करू नका, फक्त भगवंताचं नामस्मरण करत चला, तुम्ही त्याच्यापर्यंत जा. आणि आता कितीतरी मंदिरं अशी कितीतरी तीर्थ चरणापर्यंत कुणाला जायला परवानगी नाही. फक्त या म्हणजे या भारतामध्ये तरी एकमेव तीर्थ असं आहे की प्रत्यक्ष परम दयाळू पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श आम्हाला करायला मिळतो. म्हणजे हे समतेचं दैवत आहे. कुणी या, इथं बंधन नाही. साने गुरुजींनी 1948 सालापासून फार मोठी क्रांती करून हे सर्व सत्याग्रह उभारला आणि हे सगळ्यांसाठी मंदिर खुलं करावं असं ज्या वेळेला हे केलं गेलं त्या मधल्या काळामध्ये हे मंदिर ठराविक मंडळींनी ठराविक वर्गातल्या लोकांनीच हे ताब्यात ठेवलेलं होतं आणि त्याच्यावर आमचाच अधिकार आहे म्हणत होते. पण हा परम दयाळू पांडुरंग विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा हे संत जनाबाईंनी एक सुंदर असं चित्रण उभं केलेलं आहे. या विठ्ठलाकडं जात पात वेद परंपरा भेद वंशभेद पंथभेद काहीही नाही. कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा स्त्री पुरुष फक्त त्या परम दयाळू पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊ शकतो. आणि कुठलाही विधी न करता सहज सुलभ तुका म्हणे सोपी केली पायवाट. सगळ्यात सोपी पायवाट कुठली असेल तर परम दयाळू पांडुरंगाच्या या पंढरपूरला जायला. आणि म्हणून पंढरीला ह्यांना अनन्य साधारण महत्व आहे. सर्व संत या पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरच्या इतिहासाची या भूमीशी सर्व संतांचा एक अतिशय अतूट असा संबंध आहे. आणि मग जिथं संतांचं वास्तव्य आहे, जिथं संतांनी वास्तव्य केलेलं आहे ती पंढरपूर हे पवित्र म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये ती श्रद्धा करून असतं. आणि विठ्ठल आमचा कुळीचा दैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन असं म्हटलेलं आहे. या विठ्ठल आमचा कुळीचा दैवत आहे, आमचा सखा आहे, तो आमचा जीवलग आहे असं संतांच्या म्हणजे संतांनी या परम दयाळू पांडुरंगाला आमचा जीवलग म्हटलेलं आहे, सखा म्हटलेलं आहे. आणि ज्यार्थी संत त्यांना सखा म्हणतायत त्यार्थी आम्ही संतांच्या विचाराचे अन्वयन करणारे वारकरी आमच्या दृष्टीनं सुद्धा तो जीवलग आहे. आणि तुकोबांनी सांगितलं आम्हाला पंढरपूरला जा, पंढरपूर हे देवस्थान असे तीर्थ आहे, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार. कारण आम्ही तुकोबांनी सांगितलं म्हणलं त्या मार्गानेच जाणार. आम्ही दुसऱ्या कुठल्याही संतांच्या म्हणजे वारकरी संतांच्या विचारानं चालणारे आहोत. पण अलीकडच्या काळामध्ये जगामध्ये स्वतः संत म्हणून घोषित करून येणारे असे स्वयंघोषित संत पुष्कळ आहेत.
ते म्हणजे तुकोबरायांनी सुद्धा त्यांच्यावर झोड उठवलेले, ऐशे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, संत कुणाला म्हणायचं, संत तोची जाणा जगी. हा, की ज्याने जगाचा कल्याणाचा आणि जगाचा उद्धाराचा एक चांगला मार्ग स्वीकारला आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन आत्मसमर्पित केलं, त्यांना संत म्हणावं. संतांची व्याख्या संतांच्या बाबतीत फार वेगळी आहे. हा, तुकोबरायचं नामदेवरायाने एका अभंगामध्ये म्हणले, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, असं म्हटलेलं आहे. म्हणजे संतांची परिभाषा, आणि त्या संतांनी सांगितलं आम्हाला, आम्ही संतांच्या विचाराचे पूजक आहोत, आम्ही संतांच्या विचाराचे वाहक आहोत. वारकरी हा संतांच्या विचाराचा वारकरी असतो, संतांच्या विचाराचा वाहक असतो. आणि मग संतांनी आम्हाला सांगितलं ना पंढरपूरला जायचं, आम्ही पंढरपूरला जाऊ. आणि म्हणून त्या संतांचे विचार आम्ही प्रसारित करत, संतांनी सांगितले म्हणून आम्ही पंढरपूरला जात असतो. तुकोबरायांनी एका अभंगामध्ये सांगितले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. आम्ही त्यांचा माग घेत निघालेलो आहे, म्हणून आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो. त्यांनी पंढरपूरलाच जायला सांगितले म्हणून आम्ही पंढरपूरला जात असतो. म्हणजे सगळे काशी सुद्धा यांच्या या पंढरपूरच्या तीर्थाच्या खाली, वाराणसी सुद्धा ना, कुणी कुठली म्हणजे तीर्थ, अवघीच तीर्थे घडते एक वेळा. आमच्या सगळ्यांचा तीर्थाचा राजा कोण असेल तर तो पंढरपूरचा. पंढरपूर हे आमचं सगळ्यांचं मुख्य तीर्थ आहे. हा, तुकोबारांनी असे अनेक अभंग सांगितलेले. आता कमी वेळेमध्ये अभंगाचा आपण त्यामध्ये, पण आमची काशी, आमचं तीर्थ ते तीर्थाचा राजा आहे. आमचा मुख्य तीर्थ आमचं तेच आहे. आम्हाला दुसरं कुठलंही मान्य नाही, म्हणून आम्ही पंढरपूरला जातो. अच्छा, थँक्यू डॉक्टर. तुम्ही स्वतःचं आणि तुमच्या कुटुंबियांचं, तुमच्या वैचारिक कुटुंबियांचं चांगल्या पद्धतीचं आरोग्य रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही सुखी राहा, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. थँक्यू डॉक्टर. परमेश्वराची कृपा आपणा सर्वांबरोबर असो. धन्यवाद. and make me feel